हम वो चर्च गेट में जो कोर्ट है ना, वहीं से हम लोग का बिल्डिंग तोड़ने का नोटिस आया था। वो जज लोग 41 बिल्डिंग तोड़ने का हो गया ना, मेरा एक टूट गया ना, अभी 40 अगर नहीं टूटा तो मैं कल कोर्ट जाऊंगी। आज मेरा दिमाग अस्थिर नहीं है, मैं कल कोर्ट जरूर जाऊंगी। मैं वकील से बात भी करके रखी हूँ, वकील बना कर नमस्कार, मी दिवाणजी आहे। विशेष वृत्त घेऊन पुन्हा तुमच्या पुढे आलो आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब नालासोपारा पूर्व या प्रभागाच्या अंतर्गत येणारे गाव मौजे मोरे या मोरे गावामध्ये भूमाफियांनी आणि महानगरपालिकेने तसेच पोलिसांच्या भूमिकेची या ठिकाणी कितपत काळजी आहे जनतेच्या सुरक्षेची, जनतेच्या पैशाची, त्यांनी घेतलेल्या घराची। गाव मौजे मोरे या ठिकाणी सर्वे क्रमांक 193 हिस्सा नंबर 4 या भूखंडावर पालिका आयुक्ताचे झालेल्या इमारतीवर किती लक्ष आहे हे यावरून दिसून येते। त्याचे कारण असे की नुकताच कोर्टाने दिलेल्या आदेशाने अचोळे प्रभागामध्ये 41 इमारतीवर कारवाई करण्याचे फरमान निघाले। त्यातली तातडीला अनेक पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सकाळीच 7 वाजल्यापासून 7 इमारतींवर तातडीने कारवाई करण्यात आली आणि अनेक लोक रस्त्यावर आले, बेघर झाले, हाय मोकळून रडत होते। संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले। हम वो चर्च गेट में जो कोर्ट है ना, वहीं से हम लोग का बिल्डिंग तोड़ने का नोटिस आया था। वो जज लोग 41 बिल्डिंग तोड़ने का हो गया ना, मेरा एक टूट गया ना, अभी 40 अगर नहीं टूटा तो मैं कल कोर्ट जाऊंगी। आज मेरा दिमाग अस्थिर नहीं है, मैं कल कोर्ट जरूर जाऊंगी। मैं वकील से बात भी करके रखी हूँ, वकील बना कर अशी परिस्थिती असताना गाव मौजे मोरे 193 या भूखंडावर जी इमारत बांधण्यात आली, ती इमारत ज्या व्यक्तीने बांधली त्याची खरंच आर्थिक परिस्थिती मजबूत आहे का? तो 5 बिल्डिंगी बांधू शकतो का? त्याचे कारण असे वसई विरार महापालिकेच्या ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त व संबंधित अतिक्रमण विभागाला विचारणा केली असता त्यांनी आपल्याला नोटीस दिली आहे की ही या नोटीस आम्ही त्याच्यावर नोटीस पाठवली आणि गुन्हा देखील तुळीज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असं त्यांनी सांगितलं। नोटिशीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला मी सांगतो। 193 हिस्सा नंबर 4 या भूखंडावर बांधलेल्या इमारतीमध्ये ज्या व्यक्तीला नोटीस देण्यात आली म्हणजे या व्यक्तीने बांधकाम केले असा त्याचा अर्थ संजय विठोबा कालेकर, म्हणजे बांधकामधारक हा कालेकर आहे हे या नोटिशीवरून सिद्ध होते असे पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना म्हणायचे आहे का? अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना म्हणायचे आहे का? कारण त्यांच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त, प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी ही नोटीस 29 फेब्रुवारी 2024 रोजी काढली। त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला असं पालिकेचं म्हणणं आहे। सांगण्याचं तात्पर्य काय की सर्वे नंबर 193 गाव मौजे मोरे या भूखंडावर हा भूखंड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे हा जवळजवळ 17 कॅथलिक लोकांच्या नावांचा 7-12 समोर येतो। त्यामध्ये प्रमुख नावे 17 मध्ये सायमन मनुएल गोन्साल्विस, फ्रान्सिल गोन्साल्विस, तेरेजा रोजी संतान तेरेजा अशी बरीच 17 नावं आहेत। मग बांधकामधारक हा केलेकर कोण? पोलिसांनी याचे अकाउंट चेक करावे, महापालिकेला विचारावे की हा बांधकाम करणारा इतका सक्षम आहे का? हा एकटा बांधकाम करू शकतो का? या भूखंडाच्या ठिकाणी इमारत बांधणारे वेगवेगळे कोण गुप्त पद्धतीने काही नेते मंडळी आहे का? आणि पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार आणि रमेश मनाळे यांना माझा प्रश्न आहे
की आपल्याला किती चिंता आहे या ठिकाणी होत असलेल्या इमारत बांधकामाबाबत। बाजूला 41 इमारतीवर कारवाई होत असताना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमचे अतिरिक्त आयुक्त ज्यांच्या प्रभागामध्ये तो भाग येतो, जे संजय हेरवाडे, त्या ठिकाणी त्यांची बोलती बंद झाली। आयुक्ताला पोलीस बंदोबस्तामध्ये स्टेटमेंट द्यावं लागले। आणि या ठिकाणी खुलेआम इमारत एका आडगळीमध्ये बांधली जात असताना तुम्हाला दिसत नाही। आज या ठिकाणी फसवणूक करून खोटी नाटी आश्वासनं देऊन पाणी येते, लाईट मिळेल 24 तास, हे शाळा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवून तुम्ही गोरगरिबांच्या माथी मारणार आणि उद्या हा भूखंडावर कारवाई करण्याची वेळ आली तर तुम्ही त्यांची भरपाई देणार, त्यांचं पुनर्वसन करणार। बाजूलाच असलेली नूतन शाळा, त्याच्या पाठीमागे ही इमारत चालू आहे, शेजारी आणखी अँथोनी हायस्कूल आहे। अशा या गल्ली बोळामध्ये तुम्ही शेकडो इमारती आणि त्या बाजूला अनेक अशा धोकादायक इमारती आहे, तर या इमारतीवर आपण 2-2.5 वर्षामध्ये कारवाई का केली नाही हा पहिला प्रश्न। आता या ठिकाणी पालिका कायद्याचं बोट दाखवेल की त्याने स्टे घेतला आहे। ह्या स्टेच्या नावाखाली काय नाटक आहे महापालिकेचे? स्टे घेतल्यानंतर महापालिका त्या बांधकाम धारकाचा स्टे का उठवत नाही? त्यासाठी वेगळे वकील आहेत। स्टे उठून त्या ठिकाणी कारवाई का केली जात नाही? बरं, गुन्हा दाखल केला तर मग बांधकाम सुरू कसे? स्टे घेतला तर स्टे कॅन्सल का करत नाही? अशा या सर्व बाबींचा सारासार विचार करून अनिल कुमार पवार साहेब आपल्या डोळ्या देखत आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी खुलेआम अनधिकृत इमारत सुरू असून 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर 5 इमारतीचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे। आपण या छायाचित्रामध्ये बघत आहात। या बांधकामाची परिस्थिती आणि बाजूला असलेला परिसर, तर या ठिकाणी सर्वसामान्यांची फसवणूक होऊ शकते। गेले 2-3 वर्षापासून युद्ध पातळीवर हे काम चालू आहे, परंतु महापालिकेच्या अनेक आलेल्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना व अतिरिक्त आयुक्त उपायुक्तांना हे बांधकाम दिसत नाही। ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। तर या ठिकाणी होणाऱ्या फसवणुकीला सर्वस्वी जबाबदार पालिका असेल, त्यामुळे तातडीने या ठिकाणी कारवाई घ्यावी आणि कारवाई घेण्याची धमक असेल तरच तुम्ही कारवाई घ्याल। आणि पोलिसांनी या जो नोटीस ज्याला दिली आहे पालिकेच्या संगनमताने त्यांच्याशी चौकशी करून त्यांच्याकडून नोटीस घेऊन त्यांच्याकडून पत्र घेऊन त्यांनी जो पत्र व्यवहार केला, हा संजय विठोबा कालेकर हा व्यक्ती या 5 इमारतीचं बांधकाम करू शकतो का? त्याचा इन्कम टॅक्स चेक करावा, त्याचे बँक अकाउंट चेक करावे, जेणेकरून हा व्यक्ती बांधकाम करू शकतो का? हा नामधारी व्यक्ती आहे, डमी व्यक्ती आहे, नकली व्यक्ती उभा केलाय का? आणि खरे बांधकाम धारक वेगळे, म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रयत्न चालू आहे का? तर या ठिकाणी आज इतकेच। जय हिंद।